Good morning, students. Today also we'll discuss the next part of structure of atom. In last part, we have discussed Planck's quantum theory and whatever some problems based on Planck's quantum theory. Correct. Today also we'll discuss some problems based on the same point. Okay, take down the next problem. ओके कुठं विचारलेलं आहे मुलांनो नीट 2014 साठी ठीक आहे ना ओके सी हियर कॅल्क्युलेट द एनर्जी इन जूल करेस्पॉन्डिंग टू लाईट ऑफ वेवलेंथ 45 नॅनोमीटर ठीक आहे येस वेवलेंथ दिलेली आहे लाईटची मुलांनो आणि काय फाइंड आउट करायचं तुम्हाला एनर्जी फाइंड आउट करायची कशामध्ये जूल मध्ये मग आता वेवलेंथ नॅनोमीटर मध्ये दिलेली आहे कशामध्ये असली पाहिजे मीटर मध्ये असली पाहिजे बरोबर आहे ना ओके प्लॅंक्स क्वांटम सॉरी प्लॅंक्स कॉन्स्टंट पण गिवन आहे येस इट इज 6.63 into 10 to the power minus 34 joule second. Okay, speed of light given आहे c is equal to 3 into 10 to the power 8 मीटर ओके पर सेकंड हे गिवन आहेत गोष्टी ठीक आहे ना ओके ऑप्शन्स बघा तुम्ही कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करा 6.67 into 10 to the power 15 बी ऑप्शन आहे इस 6.67 into 10 to the power 11 सी आहे 4.42 into 10 to the power minus 15 आणि डी आहे 4.42 into 10 to the power minus 18 ठीक आहे खूप सिंपल प्रॉब्लेम आहे तसा ट्राय करा काय विचारलंय एनर्जी आणि वेवलेंथ दिले आणि गिवन काय आहे एच आणि सी इट मीन्स फॉर्म्युला कुठला यूज करणार तुम्ही एनर्जी इज इक्वल टू एच सी डिवायडेड बाय व्हॉट लॅम्डा करेक्ट ना ठीक आहे तर लॅम्डाची व्हॅल्यू कशामध्ये नॅनोमीटर मध्ये आहे कशामध्ये कराल तुम्ही कन्वर्ट डेफिनेटली इट इज कन्वर्टेड इनटू मीटर मीटर मध्ये कसं कन्वर्ट कराल येस 45 into 10 to the power minus 9 मीटर करेक्ट ना बरोबर आहे ना हे कन्वर्जन तुम्हाला दिलेलं आहे नॅनोमीटरचं कन्वर्जन कशामध्ये केलं मीटरमध्ये सो पुट दीज व्हॅल्यूज ओके एच किती आहे 6.63 into 10 to the power minus 34 correct into 3 into 10 to the power 8 divided by correct लॅम्डा कशामध्ये आहे 45 into 10 to the power minus 9 हा मीटर मध्ये आहे हा जूल सेकंड मध्ये आहे आणि हा मीटर पर सेकंड मध्ये मीटर मीटर गेट कॅन्सल्ड सेकंड पर सेकंड गेट कॅन्सल्ड करेक्ट रिमेनिंग युनिट इज ओनली जूल करेक्ट कराल कॅल्क्युलेशन आता ठीक आहे इट्स व्हॅल्यू कम्स आउट टू बी त्याचं ऑप्शन येतं बघा के डी 4.42 into 10 to the power minus 18 ओके युनिट काय असणार आहे त्याचं जूल अंडरस्टूड ठीक आहे नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया 2013 ला विचारलेला प्रॉब्लेम आहे नीट 2000 ओके 13 म्हणजे थोडक्यात कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विचारलेले प्रॉब्लेम्स आहेत हे द व्हॅल्यू ऑफ ओके प्लॅंक्स कॉन्स्टंट द व्हॅल्यू ऑफ Planck's constant is 6.63 into 10 to the power minus 34 joule second. The speed of light is 3 into 10 to the power 7 nanometer ठीक आहे काय दिले बघा nm दिलेलं आहे पर सेकंड ठीक आहे गिवन आहेत व्हॅल्यूज ऍज इट इज कॅरी करूया which is the closest sorry which value is closest to the wavelength in nanometer to the wavelength in nanometer
okay, of a quantum of light, of a quantum of light, okay, with frequency of, with frequency of किती आहे frequency 6 into 10 to the power, okay, is 15 per second. okay, frequency given आहे. परत एकदा बघा प्रॉब्लेम. The value of Planck's constant is 6.63 into 10 to the power minus 34 joule second. Planck's constant म्हणजे काय दिलेलं आहे? yes, h given आहे. h ची व्हॅल्यू गिवन आहे. ठीक आहे ना? The speed of light म्हणजे काय दिलेलं आहे? स्पीड ऑफ लाईट म्हणजे c गिवन आहे. ठीक आहे, किती आहे? 3 into 10 to the power 7 न्यूटन. ओके, एक मिनिट, 17 आहे तिथं. 3 into 10 to the power 17 न्यूटन पर nanometer per second. Which value is closest to the wavelength in nanometer of quantum of light with frequency of 6 into 10 to the power 15 per second. म्हणजे फ्रिक्वेन्सी गिवन आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे न्यू गिवन आहे. करेक्ट. ठीक आहे. मग आता रिलेशन कुठलं यूज करणार, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, खूप सिंपल आहे. फाइंड आउट काय करायचं? वेवलेंथ फाइंड आउट करायचंय. बरोबर आहे ना? कशामध्ये? नॅनोमीटर मध्ये. मग वेवलेंथचा फॉर्म्युला नोन आहे तुम्हाला डायरेक्टली. वेवलेंथ इज इक्वल टू, ओके, न्यू डिवायडेड बाय, ओके, व्हॉट, सॉरी, सी डिवायडेड बाय न्यू. बरोबर आहे ना? कारण काय फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय आहे? सी डिवायडेड बाय लॅम्डा आहे. सो वेवलेंथ और लॅम्डा इज इक्वल टू सी डिवायडेड बाय न्यू येईल. मग सी गिवन आहे, तुम्हाला डायरेक्ट फाइंड आउट करू शकता. सी इज व्हॉट? 3 into 10 to the power 17. ओके, कशामध्ये? नॅनोमीटर. ओके, पर सेकंड डिवायडेड बाय न्यू दिलेली आहे फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज दिस? 6 into 10 to the power 15 per second. येते लक्षात? ठीक आहे. So this per second get cancelled. Remaining unit is what? Nanometer. Correct. त्याचा आन्सर येतं 50 नॅनोमीटर. ओके, 50 काय येतं? नॅनोमीटर. सिंपल प्रॉब्लेम होता. टेक डाउन नेक्स्ट प्रॉब्लेम. 2011 चा प्रॉब्लेम हा. ठीक आहे, 2011. The energies E1 and E2, the energies E1 and E2, okay, of two radiations are 25 electron volt and, okay, 50 electron volt respectively. ठीक है, respectively. The relation between their wavelengths, the relation between their wavelengths that is lambda 1 and lambda 2 will be त्याचे ऑप्शन्स बघा. ए ऑप्शन आहे, ट्राय करा. लॅम्डा 1 इज इक्वल टू लॅम्डा 2. बी 5 into 10 to the power, सॉरी एक मिनिट, रिलेशन फक्त बघायचं ना आपल्याला. लॅम्डा 1 इज इक्वल टू ट्वाइस लॅम्डा 2. सी आहे लॅम्डा 1 इज इक्वल टू 4, ओके, लॅम्डा 2. आणि डी आहे लॅम्डा 1 इज इक्वल टू हाफ लॅम्डा 2. ओके, आता हे सहज समजतंय तुम्हाला की बाबा दोन एनर्जीज दिलेत आणि एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतो? लॅम्डा. ओके, हायर द एनर्जी लोअर इज द लॅम्डा. समजतंय का? ठीक आहे, आपण कॅल्क्युलेट करून बघूया. E1 इज इक्वल टू, ठीक आहे, कसं लिहाल? सियर E1 इज इक्वल टू, ठीक आहे, H आणि C काय असणार आहेत? कॉन्स्टंट. चेंज कशामध्ये असणार आहे? लॅम्डा मध्ये. लॅम्डा 1.
ओके. आणि दुसरं रिलेशन काय आहे, E2 इज इक्वल टू HC डिवायडेड बाय लॅम्डा 2. बरोबर आहे ना. ओके, दोन्हीचं रिलेशन घ्या आता. E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल टू, सांगा बरं E1 काय आहे, HC डिवायडेड बाय लॅम्डा 1 डिवायडेड बाय HC डिवायडेड बाय लॅम्डा 2. करेक्ट. हा वरती घेऊन जा आता. काय होईल, E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल टू, कॅन्सल आउट काय होतील बघा, HC डिवायडेड बाय लॅम्डा 1 इंटू lambda 2 divided by, okay, what, HC get cancelled. So E1 divided by E2 is equal to काय, lambda 2 divided by lambda 1. करेक्ट. E1 आणि E2 गिवन आहे तुम्हाला. E1 किती आहे, 25. करेक्ट. 25 divided by 50 is equal to lambda 2 divided by lambda 1. Correct. Therefore lambda 2 divided by lambda 1 is equal to 1 divided by काय येतं, 2. 1 divided by 2. करेक्ट ना. ठीक आहे. येस. मग आता 2 ला इकडे घेऊन या आणि लॅम्डा 1 इकडे घेऊन जा. ठीक आहे ना. ओके, लॅम्डा 2 किती होईल, ट्वाइस इज इक्वल टू लॅम्डा 1. याचा अर्थ काय, लॅम्डा 1 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ लॅम्डा 2. करेक्ट ना. ओके, E1 किती आहे, 50 आहे. आणि E2 किती, सॉरी E1 किती आहे, 25 आहे. E2 किती आहे, 50 आहे. मग E1 काय होईल, डबल ऑफ, ओके, E2. कारण काय, ओके, लॅम्डाची व्हॅल्यू, ओके, ईच्या इन्व्हर्सली रिलेटेड आहे. हे सहज समजते तुम्हाला. E इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्डा. करेक्ट ना. ओके, हायर द व्हॅल्यू ऑफ एनर्जी, लोअर इज द लॅम्डा. मग सेकंडची एनर्जी, ओके, कशी आहे, हायर आहे. त्याचा लॅम्डा कसा असणार आहे, लोअर असणार आहे. ओके, आणि ऑलमोस्ट कसं आहे, 2 टाइम्स आहे E1 पेक्षा. लॅम्डा जो आहे E1 चा, बरोबर आहे ना, E1 चा 2 टाइम्स काय असणार आहे, E2 असणार आहे. क्लिअर हे. ठीक आहे, कॅल्क्युलेट करून दाखवलं तुम्हाला, कारण इन्व्हर्सली रिलेटेड आहे. ओके. ओके, टेक डाऊन द नेक्स्ट प्रॉब्लेम. खूप महत्वाचा बाळांनो हा प्रॉब्लेम, JEE ला विचारलेला आहे. अ बल्ब emits, ठीक है, लाइट ऑफ वेवलेंथ किती आहे, 4500 एंगस्ट्रॉम युनिट मध्ये आहे. ओके. The bulb is rated as 150, okay, watt and 8% of the energy is emitted as light. Okay, how many photons are emitted, okay, are emitted by the bulb per second. तुम्हाला वॅट बद्दल सांगितलं मी लास्ट लेक्चरला, ठीक आहे ना. ओके, 150 वॅट म्हणलंय म्हणजे किती असणार आहे, फॉर 150 जूल. बरोबर आहे ना, लक्षात येते का हे. ठीक आहे, इथं बघा काय सांगितलंय, 150, ओके, वॅट बल्ब, 150 वॅट बल्ब आहे. करेक्ट ना. ओके, किती एनर्जी इमिट करेल, मग emits 150 जूल. करेक्ट ना. ओके, ऑफ एनर्जी पर सेकंड. याचा मिनिंग असंच होतो ना, लक्षात येते. ओके, 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर सेकंड म्हणलं होतं आपण. सो 150 वॅट म्हणजे 150 जूल, किती सेकंदासाठी, पर सेकंदासाठी.
येते लक्षात? ठीक आहे. आता तुम्हाला पर्सेंटेज दिलेलं आहे. पर्सेंटेज किती आहे? 8% आहे. ठीक आहे. मग एनर्जी इमिटेड, the energy emitted by bulb, बरोबर आहे ना? ओके, ॲज लाईट इज इथं सांगितलेलं आहे वरती. The bulb is rated as 150 watt of 8% of and 8% of the energy is emitted of as a light म्हटलंय. बरोबर आहे ना? The energy emitted by the bulb as light is किती आहे? 150 into 8 divided by 100 म्हणजे 150 मध्ये किती? ओके, इज 8%. 8% म्हणजे 8 divided by 100 म्हणजे किती जूल एनर्जी इमिट करेल? 12 जूल. 8% म्हणजेच किती? येस, 150 मध्ये 12 जूल. अंडरस्टूड? ओके, फाइंड आउट काय करायचं तुम्हाला? हाऊ मेनी फोटॉन्स आर इमिटेड बाय द बल्ब पर सेकंड. ठीक आहे, किती फोटॉन इमिट करतो तो ते फाइंड आउट करायचं आहे. इट मीन्स एनर्जी इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला सांगा बरं? एनर्जी इज इक्वल टू ओके एन इंटू hc डिवायडेड बाय व्हॉट? लॅम्डा. फाइंड आउट काय करायचं तुम्हाला? एन फाइंड आउट करायचं आहे. करेक्ट ना? ठीक आहे. सो एन इज इक्वल टू E इंटू लॅम्डा डिवायडेड बाय करेक्ट h इंटू व्हॉट? c. करेक्ट आहे? ठीक आहे. इज इक्वल टू एनर्जी गिवन आहे तुम्हाला. आता किती आहे एनर्जी? 12 जूल. तो बल्ब जो आहे तो 12 जूल एनर्जी इमिट करतो. बरोबर आहे का? ठीक आहे. येस. इंटू लॅम्डाची व्हॅल्यू गिवन आहे. किती आहे? वेव्हलेंथ सांगितले 4500 अँगस्ट्रॉम युनिट. कशामध्ये कराल? मीटर मध्ये कन्वर्ट कराल. ठीक आहे ना? कन्वर्ट इंटू मीटर. कन्वर्ट इंटू मीटर. समजलं का हे? ओके, तर कन्वर्जन करून इथं व्हॅल्यू लिहितो मी. ठीक आहे. 12 जूल इंटू 4500 इंटू 10 to the power minus 10 ओके वॉट? मीटर डिवायडेड बाय h ची व्हॅल्यू काय असणार आहे? 6.63 इंटू 10 to the power minus 34 जूल सेकंड इंटू करेक्ट ना? ओके, c ची व्हॅल्यू 3 इंटू 10 to the power 8 मीटर पर सेकंड. करेक्ट? कुठले युनिट्स कॅन्सल आउट होतात बघा? जूल जूल गेट कॅन्सल्ड आउट, पर सेकंड गेट कॅन्सल्ड आउट, मीटर गेट कॅन्सल्ड आउट. रिमेनिंग काय येतात? नंबर ऑफ फोटॉन्स येतात. So number of photons is equal to 2.715 into 10 to the power 19. ठीक आहे ना? ओके, नंबर ऑफ फोटॉन्स किती इमिट होतील तर काय? 2.715 into 10 to the power 19 photons. अंडरस्टूड? ठीक आहे. थोडासा प्रॉब्लेम ट्रिकी आहे, फक्त समजून घेतलं पाहिजे तुम्ही. ओके, 150 वॅट म्हणजेच किती असणार आहे? 150 जूल असणार आहे प्रत्येक सेकंदसाठी. मग तुम्हाला इथं सांगितलं 8% ओके लाईट इमिटेड म्हणले. बरोबर आहे ना? ओके, 50 वॅट सांगितलंय बल्ब. बरोबर आहे ना? म्हणजेच 50 जूल एनर्जी इंटू काय केलं आपण? 8% इज इक्वल टू किती आलं? 12 जूल एनर्जी आली. अंडरस्टूड? ठीक. तुमच्या डीपीपी मध्ये बघा, डेव्हलपमेंट्स लिडिंग टू दी बोर्स मॉडेल ऑफ ॲटम. त्याच्या खाली काय क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजेच बोर्स मॉडेलच्या अगोदरचा जो आहे म्हणजे प्लँक्स क्वांटम थिअरीवरतीच हे क्वेश्चन्स आहेत मॅक्सिमम. ठीक आहे ना? ओके, त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. क्वेश्चन नंबर 11 आहे, क्वेश्चन नंबर 12 आहे, 13 आहे, 14 आहे, 15, 16, 17, 18, 19, 20. बरोबर आहे ना? हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इवन 22, 21. करेक्ट? त्याच्यानंतर 23. ओके, क्वेश्चन नंबर 15 सॉल्व्ह करा फ्रॉम द डीपीपी. क्वेश्चन नंबर ओके व्हॉट? 15 काय आहे? द एनर्जी ऑफ फोटॉन इज गिवन ॲज. एनर्जी गिवन आहे किती आहे? 3.03 into 10 to the power minus 19 जूल.
the wavelength of the photon lambda विचारलेला आहे. as you know that okay, E is equal to काय आहे hc divided by lambda. बरोबर आहे ना. ओके, h ची व्हॅल्यू नोन आहे तुम्हाला व्हॉट 6 पॉइंट ओके, अप्रॉक्सिमेट पण घेऊ शकताय into 10 to the power okay minus 31 into 3 into 10 to the power okay 8 divided by ओके. फाइंड आउट काय करायचं तुम्हाला, लॅम्डा फाइंड आउट करायचं आहे आणि एनर्जी गिवन आहे. बरोबर आहे ना. ओके, आता रिलेशन लिहिते वेळेस असं लिहूया आपण. ओके, हे नोट करा तुम्ही, त्याच्या खाली असं लिहा. काय लिहाल त्याच्या खाली इक्वेशन, येस, लॅम्डा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय ई लिहाल. ठीक आहे. ए ची व्हॅल्यू आहे 3.03 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 90. करेक्ट ना. ठीक आहे. यू विल गेट दी आन्सर. कॅल्क्युलेट करा. सिंपल प्रॉब्लेम आहे ना, आणि सोल्युशन दिलेलं आहे बघा ना तुम्हाला. क्वेश्चन नंबर 17 चेक करा. ओके, फ्रॉम द सेम प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर 17, electromagnetic radiation of wavelength okay sorry compare the energies of two radiations. आता जो सॉल्व केला ना प्रॉब्लेम त्याच बेसिस वरती आहे. ओके, compare the energies of two radiations E1 with wavelength 800 nanometer and E2 with the wavelength 400 nanometer. आता ज्याची वेवलेंथ कमी आहे त्याची एनर्जी हायर असणार आहे, ज्याची वेवलेंथ मोर असणार आहे त्याची एनर्जी कमी असणार आहे. बरोबर आहे ना. ओके, E1 आणि E2 तुम्हाला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. बरोबर आहे ना. ओके, मग लॅम्डा 1 किती दिलेली आहे, 800 म्हणजे सपोज डेफिनेटली त्याची एनर्जी कमी असणार आहे. दिस इज लॅम्डा 1. लॅम्डा 2 किती आहे, 400 ओके नॅनोमीटर. बरोबर आहे का. ठीक आहे. मग तुम्ही असंच कम्पेअर डायरेक्टली करू शकता. E1 divided by E2 is equal to lambda 2 divided by okay what lambda 1 करू शकतो ना. ओके, कारण काय HC गेट कॅन्सल्ड, मागच्या इक्वेशन मध्ये पाहिलं आपण. ओके, वेवलेंथ गिवन आहे किती आहे, E1 divided by E2 is equal to lambda 2 किती आहे 400 divided by lambda 1 किती आहे 800 1/2. बरोबर आहे का. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय येणार आहे, E2 इज इक्वल टू ओके, हा E1 असेल मल्टिप्लाइड बाय 2, हा 2 इकडे घेऊन गेला. ठीक आहे ना. ओके, लाईक दिस इज इक्वल टू E2. याचा अर्थ काय, E2 इज इक्वल टू ओके ट्वाइस E1. असे प्रॉब्लेम्स विचारले जातात. ठीक आहे ना. ओके, IMP आहेत, सो सॉल्व इट केअरफुली. ठीक आहे. येस, आता पुढे बघा. क्वेश्चन नंबर 19 सॉल्व करा. क्वेश्चन नंबर ओके व्हॉट 19 काय आहे. 19 क्वेश्चन नंबर, the energy difference between the ground state of an atom and its excited state is 3 into 10 to the power minus 19 joule. What is the wavelength of photon required for this transition? ठीक आहे ना. ओके, काय झालंय, ट्रान्झिशन झालं इलेक्ट्रॉनचं. लाईक दिस. काय म्हणलंय, the energy difference between the ground state of an atom and its excited state is. ठीक आहे, ही ग्राउंड स्टेट आहे. ग्राउंड ओके स्टेट म्हणजे लोअर एनर्जी असते. ठीक आहे. आणि दिस इज एक्साइटेड स्टेट. बरोबर आहे का. एक्साइटेड स्टेट, ह्या दोन्ही मधला ओके काय करायचं तुम्हाला, डिफरन्स फाइंड आउट करायचं, डेल्टा ई. दिलाय का डिफरन्स, द एनर्जी डिफरन्स बिटवीन द ग्राउंड स्टेट ऑफ एन ॲटम अँड इट्स एक्साइटेड स्टेट इज. हा ठीक आहे. हा डिफरन्स गिवन आहे किती आहे, 3 into 10 to the power minus 19 joule. Okay, what is the wavelength of photon required for this transition? ठीक आहे ना. ओके, फोटॉन रिक्वायर्ड टू दिस ट्रान्झिशन म्हणले म्हणजे n ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. क्लिअर. मग तुम्ही आता डायरेक्ट रिलेशन घेऊ शकता. डेल्टा E इज इक्वल टू ओके HC डिवायडेड बाय व्हॉट लॅम्डा, आणि लॅम्डा कॅल्क्युलेट करायचा आहे. सो HC डिवायडेड बाय ओके डेल्टा E. पुट करा तिथं व्हॅल्यूज. ओके, H मीन्स 6 पॉइंट ओके 626
अप्रॉक्सिमेट घेतलं तरी चालेल, नो डाऊट. इंटू, फक्त आन्सर पर्यंत पोहोचलं पाहिजे तुम्ही, आणि आन्सर्स मध्ये डिफरन्सेस आहेत, ठीक आहे ना. इंटू 10 टू द पॉवर ओके minus 10 to the power minus 34 into 3 into 10 to the power okay 8 divided by, हा डिफरन्स किती दिलेला आहे, 3 into 10 to the power minus 90. ओके, सिंपल प्रॉब्लेम आहे तसं. करा कॅल्क्युलेशन. दिस 3 गेट कॅन्सल्ड, करेक्ट ना. ओके, -19 जर वर घेऊन गेला तुम्ही, ओके वरती घेऊन जा, किती येतं बघा, 6.626 इंटू ओके 10 टू दी पॉवर -34 आहे इंटू 10 टू दी पॉवर 8 आहे इंटू 10 टू दी पॉवर काय होईल इथं आता 19. या दोन्हीचे ऍडिशन करून घ्या. 8 प्लस 19 27 त्याच्यामधनं मायनस कर. ओके, किती येईल 6.626 इंटू 10 टू दी पॉवर मायनस, ओके म्हणजे ह्या दोन्हीचे ऍडिशन केलं तर इथं काय होणार आहे, सबट्रॅक्शन होणार आहे. इट मीन्स रिमेनिंग इज 7. ओके, मग आन्सर्स तुम्हाला अप्रॉक्सिमेट दिलेले आहेत. किती आहेत आन्सर, 6.6. ओके, आन्सर काय आहे, डी येईल, डी. दॅट इज 6.6 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 7. ओके, कशामध्ये, मीटर. ओके, सिंपल प्रॉब्लेम आहे तसा. ओके, एनर्जीज फाइंड आउट करायची शेवटी, सॉरी एनर्जी गिवन होती, बरोबर आहे ना. ओके, मग एनर्जीचं रिलेशन नोन आहे, फक्त इथं डेल्टा ई ठेवला इन्स्टेड ऑफ ओके ई. त्या दोन्ही मधला डिफरन्स आहे थोडक्यात. डेल्टा ई म्हणजे काय असतो, डेल्टा ई इज इक्वल टू E2 मायनस E1 असतो. E2 मायनस E1 हा डिफरन्स गिवन आहे, इज इक्वल टू किती आहे, 3 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 90. ऑलरेडी गिवन आहे म्हणून काय ठेवलं आपण, डायरेक्ट डेल्टा आहे. अंडरस्टूड. ओके, E2 म्हणजे एक्साइटेड स्टेट E2 and this one is E1. अंडरस्टूड. तुमच्या डीपीपी नंबर 2 मध्ये, डीपीपी नंबर 2 मध्ये क्वेश्चन नंबर 22 चेक करा. ठीक आहे, डीपीपी नंबर 2 क्वेश्चन नंबर व्हॉट, 22. इफ चेंज इन एनर्जी डेल्टा ई गिवन आहे, किती आहे, 3 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 8 जूल. करेक्ट. एच गिवन आहे 6.64 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 34 जूल ओके सेकंड. आणि सी ची व्हॅल्यू गिवन आहे 3 इंटू 10 टू दी पॉवर 8 मीटर पर सेकंड. देन दी वेवलेंथ ऑफ लाईट लॅम्डा विचारलेला आहे. परत सेम फॉर्म्युला यूज करायचा आणि करा बरं कॅल्क्युलेट. ओके, लॅम्डा इज इक्वल टू HC डिवायडेड बाय डेल्टा ई. लॅम्डा इज इक्वल टू HC डिवायडेड बाय डेल्टा ई इज इक्वल टू 6.64 बरोबर आहे ना, इंटू 10 टू दी पॉवर मायनस 34 इंटू सी दिलेला आहे 3 इंटू 10 टू दी पॉवर 8. आता हे बघा जूल सेकंड मध्ये आहे, हा कशामध्ये, मीटर पर सेकंड मध्ये आहे. युनिट महत्वाचं आहे केसमध्ये, कारण तुम्हाला अँगस्ट्रॉम युनिट मध्ये व्हॅल्यूज विचारलेल्या आहेत. खाली ऑप्शन्स चेक करू शकता तुम्ही. डेल्टा ई ची व्हॅल्यू आहे ओके 3 इंटू 10 टू दी पॉवर ओके मायनस 8. दिस 3 गेट कॅन्सल्ड इज इक्वल टू 6.64 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 34 इंटू 10 टू दी पॉवर 8 इंटू 10 टू दी पॉवर व्हॉट 8. करेक्ट. ठीक आहे, कशामध्ये येईल हे, पर सेकंड गेट कॅन्सल्ड, हे मीटर पर सेकंड आहे, बरोबर आहे ना. वरती गेल्यानंतर कशामध्ये येणार आहे, ओके इथं आय थिंक युनिट मी रॉंग लिहिलं, जूल आहे इथं, बरोबर आहे ना. दोन्ही ठिकाणी मीटर पर सेकंड जूल गेट कॅन्सल्ड. रिमेनिंग युनिट इज व्हॉट, मीटर. ठीक आहे, 8 प्लस 8 16 6.64 ओके, हे पण 8च आहे ना, हे मायनस 8 आहे, हे 8 आहे. ठीक आहे, 6.64 इंटू 10 टू दी पॉवर ओके किती असलं पाहिजे, 16 सॉरी मायनस 34 आहे. ओके, इंटू 10 टू दी पॉवर किती आहे, 16 आहे. मायनस करा त्याच्यामधनं, ओके त्याच्यामधनं मायनस करून टाका. हे किती होईल, 6.64 इंटू, ठीक आहे
18 येईल ना, 10 to the power minus ओके 18 करेक्ट आहे. ओके कशामध्ये, मीटरमध्ये. ओके आता हे मीटरचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, तुम्हाला अँगस्ट्रॉम युनिट मध्ये करायचं आहे, बरोबर आहे ना. 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू काय असतो, 10 to the power minus 10, बरोबर आहे का. ओके मीटर करेक्ट आहे. ठीक आहे, मग त्याला अँगस्ट्रॉम युनिट मध्ये करण्यासाठी ओके थोडंसं चेंज करूया आपण. 64 into 10 to the power minus 8 into 10 to the power minus 10 करेक्ट. हा -10 ऑलरेडी कन्वर्ट केला आपण, इज इक्वल टू 6.64 into 10 to the power minus 8. हा काय होईल आता, अँगस्ट्रॉम युनिट. म्हणजे 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू 10 to the power minus 10 आहे. आलं का लक्षात. मीटर, तर काय कराल तुम्ही, 6.64 into 10 to the power 8 ओके मीटर, सॉरी 18 मीटर इज इक्वल टू हाऊ मच अँगस्ट्रॉम युनिट. आलं लक्षात हे. ठीक आहे, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. 6.64 into 10 to the power minus 18 ओके मीटर ओके इज इक्वल टू हाऊ मच अँगस्ट्रॉम युनिट. हे असं करायचं. क्लिअर, इज इक्वल टू 6.64 into 10 to the power minus 18 बरोबर आहे ना, डिवायडेड बाय काय 10 to the power minus 10 अँगस्ट्रॉम युनिट. म्हणजे थोडक्यात काय की त्या व्हॅल्यूला तुम्हाला 10 to the power minus 10 न डिवाइड करायचं आहे. मग मी काय केलं, इथं सेपरेट करून घेतलं. मग ही व्हॅल्यू काय आहे, 10 to the power minus 10 आहे, ती रिमूव्ह करा, यू विल गेट दी आन्सर इन अँगस्ट्रॉम युनिट. क्लिअर आहे वळण. ठीक आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले आता ह्या पॉइंट वरती. तुम्हाला कुठे डाऊट यायला नको आता. ओके फक्त तुम्हाला प्रॅक्टिस लागणार आहे त्या क्वेश्चन साठी. जेवढे काही क्वेश्चन्स डिस्कस केलं ओके ते प्रॅक्टिस करा मॅक्सिमम टाइम्स. ठीक आहे, तिथे डाऊट राहायला नको आता. आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ओके ऑल द बेस्ट.